नमस्कार. मी संजीवनी धांडे, सहज सुचलं परिवार. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. मंगल शनी या निनादण्याचे भाग्य लाभले चौघड्याला, आसमंत तिरंग्याने नटले प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारी 1950ला आपल्या देशात संविधान लागू झाले. म्हणजे आपला देश प्रजासत्ताक झाला. प्रजासत्ताक झाला म्हणजेच देशात बिना राजाचे, राजा नसलेला म्हणजे प्रजेचा देश झाला. आणि या दिवसाची आठवण राहावी म्हणून दरवर्षी आपण 26 जानेवारीला हा दिवस सर्व शाळांमध्ये, कॉलेजांमध्ये, सर्व ऑफिसमध्ये किंवा सगळीकडे सार्वजनिक ठिकाणी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. तर या दिवसाची आठवण नुसती करणे, त्या दिवसापुरते झेंडा पताके लावणे, भाषणं देणे, तिरंगा फडकवणे एवढंच त्याचं महत्त्व न राहता, या देशामध्ये जे संविधानाने आपल्याला जे मूलभूत हक्क दिलेले आहे, त्या हक्काची आपण बरोबर अंमलबजावणी करतो का, याची सर्वांनी दक्षता घेणे तेवढंच महत्त्वाचं आहे. नाहीतर नुसतं हार लावा, तोरण लावा, पताका लावा, चौघडे वाजवा, प्रभात फेऱ्या काढा आणि दुसऱ्या दिवशी सगळं विसरून जा, त्यात काही अर्थ नाही. म्हणून या दिवसाचं आठवण प्रत्येक देशातल्या प्रत्येक नागरिकाला राहावी म्हणून या देशामध्ये हा दिवस साजरा केला जातो. मग आपले हक्क काय, आपले अधिकार काय, आपले मूलभूत अधिकार काय, तसेच आपले कर्तव्य काय हे सुद्धा शिकवणारा हा दिवस आहे. तर या प्रजासत्ताक दिन साजरा करतो म्हणजेच निव्वळ हसी-खुशीने नवीन कपडे घालून किंवा पांढरे कपडे घालून नुसतं या दिवसाला मिरवणूक काढणं एवढ्यापुरतंच याची मर्यादा न राहता, या देशामध्ये आपलं जे संविधान आहे, संविधान म्हणजे नुसतं कायद्याचं पुस्तक नाही, तर या देशामध्ये देशातल्या प्रत्येक नागरिकांनी कसं जगायचं, कसं वागायचं, कसं बोलायचं, त्याचे मूलभूत अधिकार काय, त्याची कर्तव्य काय, या सर्व याची अंमलबजावणी करणे आणि या देशातल्या प्रत्येक नागरिकांनी त्याप्रमाणे आपण वागणे, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे, तेव्हाच या देशातील या प्रजासत्ताकाला किंवा या संविधानाला अर्थ राहील. आज पाहतो आपण जिकडे तिकडे बेरोजगारी, मारधाड, दिवसाढवळ्या रस्त्यावर खून होतात, खून पाडले जातात, बायकांची अब्रू लुटली जाते. तर मग या प्रजासत्ताकचं किंवा कायद्याचं कोणाला धाक राहिला आहे का? नाही. तर मग त्यासाठी कायदे कठोर करणे किंवा कायद्याची योग्य अंमलबजावणी करणे तेवढंच गरजेचं आहे. प्रजासत्ताक दिन असून सुद्धा इथं स्त्री पुरुष समानता ह्या गोष्टीसुद्धा तेवढ्या काही आज दिसून राहिल्या नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री जरी आपली कर्तव्य बजावत असली तरी तिला कुठे ना कुठं बऱ्याच ठिकाणी मर्यादा येतात. तर त्यामध्ये पुरुषांनी तेवढ्याच प्रकारे सहकार्य करणं हे सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि स्त्रीला तिच्या चारित्र्यावर किंवा तिच्या अब्रूवर घाला न घालता तिचा मूलभूत विकास कसा होईल, ती सार्वजनिक ठिकाणी कशी निडरपणे वागेल, यासाठी तिच्या घरातल्या पुरुषापासून तर सर्व पुरुषांनी सहकार्य करणे तेवढंच गरजेचं आहे. आपण म्हणतो माझा देश महान आहे, पण आपला स्वतः खरंच महान आहोत काय? नकाशामध्ये देश महान असेल, पण इथं राहणाऱ्या नागरिकांना वागण्या बोलण्यात, विचारामध्ये तेवढीच महानता असणं तेवढीच गरजेची आहे. म्हणजेच आपण लोकशाहीमध्ये राहतो याची जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे. प्रत्येकाला आपापल्या अधिकाराची, हक्काची जाणीव झाली पाहिजे. 26 जानेवारी दरवर्षी प्रजासत्ताक जरी साजरा करतो, दरवर्षी झेंडा भाषण करतो, परंतु उद्यापासून 27 जानेवारी आली का परत पुन्हा आपण येरे माझ्या मागल्या म्हणून आपण सर्व गोष्टी विसरून जातो. तसं न करता प्रत्येकाने आपापली जबाबदारी लक्षात घेऊन आपण माणूस म्हणून कसं जगतो, मानव म्हणून कसं जगतो, तर माणुसकीच्या नात्याने सगळ्यांनी जर आपण आपलं आचरण ठेवलं तर कोणीच कोणावर अन्याय होणार नाही. असा आपला देश खरंच महान होईल. म्हणजे जीने दो आणि जिओ और जीने दो या तत्वाचं पालन सर्वांनी केलं तर कोणीच कोणावर अन्याय करणार नाही, कोणीच दुःखी राहणार नाही आणि या देशामध्ये गुण्यागोविंदाने खरंच प्रजेचं राज्य आलं असं आपल्याला म्हणता येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.